नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. विविध क्षेत्रातल्या टॉप 9 घडामोडी बघणार आहोत. सुरुवातीला बघूयात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या. विधान परिषदेच्या 4 जागांसाठी मतदानाला सुरुवात. 4 जागांमध्ये 2 शिक्षक तर 2 पदवीधर मतदारसंघ. मुंबई, नाशिक आणि कोकणात निवडणूक होते. मुंबई पदवीधरच्या जागेवर ठाकरे गट आणि भाजपमध्ये चुरशीची लढत. भाजपचे किरण शेलार आणि ठाकरे गटाचे अनिल परब यांच्यात सामना. मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजपचे शिवनाथ दराडे आणि अजित पवार गटाच्या शिवाजी नलावडेंमध्ये लढत, तर शिंदे गट पुरस्कृत शिवाजी शेंडगे आणि ठाकरे गटाकडून जगन्नाथ अभ्यंकर निवडणुकीच्या मैदानात. रत्नागिरीत कोकण पदवीधर मतदारसंघात मतदानाला सुरुवात. कोकण पदवीधर मतदारसंघातून 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. भाजपकडून निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर आमने सामने. नाशिक शिक्षक मतदारसंघात मतदानाला सुरुवात. यासाठी 21 उमेदवार रिंगणात आहेत, तर नंदुरबार जिल्ह्यातील 5419 शिक्षक मतदार मतदानाचा हक्क बजावणार. नाशिक शिक्षक मतदारसंघाचे शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे आक्रमक. येवल्यातील मतदान केंद्रावर शिक्षकांना विषय विचारल्यानं अधिकाऱ्यांना सुनावलं. आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा. माझ्या विरोधात विरोधकांनी अपप्रचार केला. नाशिक पदवीधरचे उमेदवार किशोर दराडे यांचा आरोप. ज्यांनी खोके मिळवलेत ते पैसे वाटणारच. लोकांना केलेल्या कामाची जाण असल्याने ते आमच्या सोबत येतात. ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया. ज्यांनी खोके मिळवलेत ते वाटणारच. आम्ही आमच्या प्रेमावर, आम्ही आमच्या केलेल्या कामांच्या, लोकांना केलेल्या कामांची कदर आहे, पण लोक आमच्या बरोबर येत आहेत आणि आम्ही घेऊन येतोय. त्यामुळे पैसे वाटून शिकलेल्यांची पण मतं घेणार असाल तर हा सरळ सरळ लोकशाहीला दिलेला दगा आहे. रवींद्र चव्हाणांनी शिक्षक पदवीधर मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीत निरंजन डावखरे जिंकणार, रवींद्र चव्हाणांकडून विश्वास व्यक्त.